आभास हा ते अजूनही लोकांचं कॉलर ट्यून आहे. ते गाणं लोकांना आवडतं वगैरे सगळं ठीक आहे, पण मला खूप बऱ्याचदा एम्बॅरेसिंग वाटतं की आई ग मी कशी होते तेव्हा. कशी होतीस? भावना कशा समृद्ध करायच्या? मला ना आमिर खानचा इंटरव्ह्यू खूप आवडला होता. तो म्हणाला की मी माझ्या मुलाला एक सांगितलं होतं, जर का तुला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे तर भारताच्या मातीमध्ये काय घडतं हे तुला कळलं पाहिजे. तू भारतभर ट्रॅव्हल कर, पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल कर, तुला माणसं कळतील. आत्ता जी माझी अभंग तुकाराम येऊन गेली, या 19 वर्षांमध्ये मला जे हवं होतं ते या सिनेमामध्ये मला करायला मिळालं. काय मिळालं तुला? माझं म्हणणं, बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात, परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्याप्रमाणे वागत नाहीत. आपण बऱ्याचदा खूप अनफेअर वागतो स्वतःशीच. किती वेळ वागायचं अनफेअर? बास ना आता. पहिली गोष्ट माफ करून टाकायचं. जिथे जिथे मला त्रास होतो सगळ्यात सोपं असतं ते. असं वाटतं पण सोपं नसतं गं, त्या मेमरीज असतात ना. तू नक्की ॲक्ट्रेस आहेस का फिलॉसॉफर आहेस? सॉरी, मी आनंदी आई नसेल ना तर मी कबीरची छान आई होऊ नाही शकणार. कसं बनतेस तू आनंदी आई? पण त्याचबरोबर तू यूट्यूब आणि आता पॉडकास्टर पण आहेस. कसं काय ते सगळं मॅनेज करतेस? मला ऐकायला खूप आवडतं, खूप ऑब्झर्व करायला आवडतं. तू माझ्याबद्दल काय ऑब्झर्व केलंस? मी आले तेव्हापासून मी ऑब्झर्व करते की तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आणि किती व्यवस्थित पद्धतशीर सगळं आहे. आता की मी टीमकडे बघते. मुरंबा सोडल्यावर रिलीफ वाटला की रिग्रेट? आवडतं कम्फर्ट फूड? वरण भात. अंकुश चौधरी की सिद्धार्थ जाधव? आवडता को ॲक्टर? रोमॅन्टिक सीन आहेत त्याच्याबरोबर सीन करताना मजा येते. ते आले मी या क्षेत्रात, पण आल्यानंतर स्ट्रगल सुरू झाला. काय स्ट्रगल होता? नमस्कार स्मिता, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खूप छान वाटतं तुमच्याकडे येऊन. तुमच्याकडे म्हणतं तर मला पण तुला तुमच्याकडे म्हणायला लागेल. मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण भेटतोय त्याच्यामुळे काय हरकत नाही. मला सांग की तुला या इंडस्ट्रीत 20 वर्ष झाली. आभास हा हे जे आहे गाणं ते अजूनही लोकांचं कॉलर ट्यून आहे. यंदा कर्तव्य आहे मधलं आहे नाही का ते. तर या 20 वर्षामध्ये काय बदललं, काय नाही बदललं? आभासापासून काय बदललं? मला खरंच खूप छान वाटतं की अशा पद्धतीचं गाणं माझ्या पदरात किंवा अशा पद्धतीची फिल्म ज्यांनी माझं इंडस्ट्रीमध्ये मी आले अशा फिल्ममुळे. आणि अजूनही ते लोकांना आवडतं, अजूनही लोकांच्या ते स्मरणात आहे किंवा त्यांना ते गुणगुणावंसं वाटतं. कारण हे असं खूप क्वचित घडतं आणि ते माझ्या बाबतीत घडलं आहे. सो आय एम ब्लेस्ड. आणि 20 वर्षात खूप बदललं आहे. म्हणजे मी अजूनही ते गाणं लोकांना आवडतं वगैरे सगळं ठीक आहे, पण मला खूप बऱ्याचदा एम्बॅरेसिंग वाटतं की आई ग मी कशी होते तेव्हा. आणि कशी होतीस? खूप साधी होते. ग्रूमिंग नव्हतं अजिबात. 19 वर्षाची होते आणि त्यावेळेला मेकअप सेन्स नाही. त्यानंतर आपण कसं दिसायला हवं, आपण कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायला हवं, कुठला सेन्स नाही. एकदम रॉ म्हणतात ना तशी मी दिसले, जशी होते मी तशी दिसले. त्यामुळे मला मजा येते, गंमत येते खरं तर बघताना. माझे बाबा मला काय म्हणायचे, कारण की तुमच्या कलाकारांचं एक खूप छान असतं. आम्ही जुने फोटो बघितले तरी आम्हाला असं वाटतं की या आम्ही कसे दिसायचं ना. तुमच्याकडे पूर्ण त्यावेळेचं सगळं असं एक फिल्म आहे तुझ्याकडे फिल्म असणार आहे. मला त्यांनी कायम हेच मोटिवेट केलं या क्षेत्रात येण्यासाठी की तू त्या वयामध्ये कशी दिसत होती, तुझी समज काय होती तेव्हा. आपली जशी समज असते, विचार असतात तसं आपण दिसतो, असं माझं खूप म्हणणं आहे. तर तेव्हा मी कशी दिसायचे, तेव्हा माझे विचार मी किती इनोसंट होते, मला कसं काहीच माहिती नव्हतं. आणि आता ते बघायला मला मजा येते. म्हणजे बाबा म्हणतात ते खरं आहे की कलाकार म्हणून मला खूप या बाबतीत ब्लेस्ड वाटतं की आपण या क्षेत्रात आल्यानंतर काम करतो, पैसे मिळवतो, प्रसिद्धी असतेच, पण एक स्वतःला पण एक सॅटिस्फॅक्शन मिळत असतं की त्या वयामध्ये माझी काय समज होती आणि मी कशी दिसत होते आणि त्यानंतर मी हळूहळू कसं ग्रो केलं. हे मार्किंग्स आहेत ना या फिल्म्स म्हणजे.
मग कसं कसं बदललंस म्हणजे फक्त तुझा लुक पण नाही ना, आपण फक्त दिसतो कसं ते बदलत नाही, पण आपण आतून पण बदलत जातो ना. हो. तर प्रत्येक तुझ्या रोलप्रमाणे बदलत गेलीस, मुद्दामून बदललंस की आपोआपच बदललीस? खरं सांगायला गेलं तर माझ्यात मेजर बदल झाला तो माझा मुलगा झाल्यानंतर. तोपर्यंत मी लूपमध्ये काम करत होते. म्हणजे कबीर होईपर्यंत मी सांगते ना की या 20 वर्षामध्ये मी 26 चित्रपट केले. 26? हो. आणि 12 मालिका केल्या, त्यातल्या 9 मालिका मी लीड केल्या. सो मी लूपमध्ये काम करत होते. त्यामुळे बऱ्याच जण आपण काम करत असताना सतत काम करत असताना आपल्याला आपली ग्रोथ चेकच करता येत नाही, असं असतो ना आपण. ते पण झापडलं स्वतःकडे लक्ष तरी देता येतं का? तेही करता येत नव्हतं. आणि म्हणून मग मला असं वाटतं की खूप काम करायच्या ह्याच्यात आपली ग्रोथ पण बऱ्याचदा थांबते. असंही होतं माझं. म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा एखादं पात्र साकारता, तुम्हाला जेव्हा दुसऱ्या पात्राचा विचार करायचा आहे की ही स्मिता नसून वेगळ्या पात्राचा विचार करायचा आहे, पण तुम्ही फक्त सेटवर काम करता इतकी वर्ष, तुम्ही वेगळ्या पात्राचा विचार करण्यासाठी तुम्ही कधी बाहेर डोळे उघडून बघितलं आहे का की काय चाललंय समाजात आणि काय घडतंय आजूबाजूला? कुठे तुम्ही ऑब्झर्व करायला गेला आहे का? इतकं लूपमध्ये काम करू नये असं माझं झालं होतं एका पॉईंटला. म्हणून मी आता जो हा 2 वर्षाचा ब्रेक घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी डेली सोप करायचं नाही ठरवलं आहे, त्यात मला खूप गोष्टी रिअलाईज झाल्या आणि त्याच्यात खूप चेंजेस झाले माझ्यामध्ये. की कलाकार म्हणून जर का तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर तुमची आधी पर्सनॅलिटी तुम्ही डेव्हलप करणं आणि तुम्ही सगळ्या एक्सपिरियन्सेस घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हा सगळा जो जॉब आहे तो सगळा तुमच्या भावनांचा आहे. खरं. आणि जर तुमच्या भावना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लोअर करता नाही आल्या तर तुम्ही दाखवणार काय? कशा म्हणजे भावना कशा समृद्ध करायच्या? कारण मला असं वाटतं की तू कलाकार म्हणून त्या रोलमध्ये घुसलीस, आणि कलाकार हे शेवटी समाजाचंच रिफ्लेक्शन आहे ना, म्हणजे लिहिणारा समाजात जे घडतंय तेच दाखवत असतो ना. मला ना आमिर खानचा मध्ये एक इंटरव्ह्यू खूप आवडला होता. त्याचा मुलगा जुनैद, त्याची पहिली फिल्म आली त्यावेळेला तो म्हणत होता की माझी मुलं ऐकत नाही वगैरे, ते खूप गमतीत म्हणाला होता. पण तो म्हणाला की मी माझ्या मुलाला एक सांगितलं होतं की जर का तुला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे, म्हणजे तुला भारतातले सिनेमे करायचे आहेत, तर भारताच्या मातीमध्ये काय घडतं हे तुला कळलं पाहिजे, तर तू रिलेट करू शकशील. तुम्ही जर का वेबसिरीज बघताय, तुम्ही हॉलिवूडच्या मूवीज बघताय आणि ह्याचं टेकिंग असं आहे आणि ह्याची ॲक्टिंग अशी आहे, पण तुम्हाला करायचा आहे सिनेमा भारतातला ना, तिथला ऑडियन्स तुम्हाला कळला पाहिजे, तिथले रूट्स तुम्हाला कळले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याला खूप छान सल्ला दिला होता की तू भारतभर ट्रॅव्हल कर, आणि ते ट्रॅव्हल कसं करशील? पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रॅव्हल कर. तुला माणसं कळतील, तुला इसेन्स कळेल या देशातला. आणि मला असं वाटतं हे कलाकाराचं काम आहे, ह्या गोष्टी एक्सप्लोअर करणं किंवा ह्या गोष्टी ऑब्झर्व करणं आणि बघणं. केवळ माझ्या हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मी डायलॉग डिलिव्हरी कशी असेल आणि मग मी माझ्या मेकअपमध्ये काय करेन, मी माझ्या लुकमध्ये काय करेन, पण त्याच्या आतमध्ये आपण जेव्हा ते पात्र साकारण्यासाठी जी तयारी असते ती तयारी करण्यासाठी ऑब्झर्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मला काम असतं आणि काम नसतं याच्यामधला जो वेळ आहे तो वेळ मी त्याच्यासाठी घालवला पाहिजे. स्वतःला डेव्हलप करण्यासाठी खूप ऑब्झर्व केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. मी माझे पण पॉडकास्ट करते, त्यावेळेला मी वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांच्याशी बोलते, त्यावेळेला मला असं लक्षात येतं की अरे मी या 20 वर्षामध्ये मी खूप काम केलं. मी म्हणते मी एवढे सिनेमे केले आणि हे केलं, पण मी स्वतःला वेगवेगळ्या लोकांमध्ये, मी फक्त इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी आहेत माझे, उपयोग काय? मला कळलं पाहिजे की IT क्षेत्रात काय घडतंय, डॉक्टर्सचं लाईफ कसं आहे, किंवा कोणी जर सोशल वर्कर असेल तर त्यांचं लाईफ कसं आहे हे कळायला हवं ना. आपण त्याच्यात जवळ जायला पाहिजे, त्याच्यासाठी आपला सर्कल वाढला पाहिजे, त्याच्यासाठी आपण बाहेर पडलं पाहिजे. तर ही जी समज आली ती मला असं वाटतं ती नव्हती यंदा कर्तव्याच्या वेळेला. त्यावेळेला मला फक्त असं वाटत होतं की मला काम मिळालं आहे आणि मला जे सांगितलं आहे ते मला करायचं आहे. पण त्याच्या पलीकडे माणूस म्हणून आपण जेव्हा हळूहळू ग्रो होतो, मग आपलं ग्रूमिंगकडे लक्ष द्यायला लागतो, त्यावेळेला आतून सुद्धा ते ग्रूमिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पण तू
18व्या वर्षी 19व्या वर्षी पहिलं सिनेमा केला पहिला. मग डायरेक्ट तुला सिनेमाची ऑफर आली की आधी तू काही थिएटर म्हणा किंवा शाळा कॉलेजमध्ये काय करत होतीस? मला आठवत आहे 12वी झाली होती आणि मी भरतनाट्यम शिकत होते. सो माझं असं होतं की भरतनाट्यम करून आपण छानपैकी MA वगैरे करूया याच्यानंतर आणि आपले क्लासेस रन करूया मस्तपैकी वगैरे असं माझ्या डोक्यात होतं. पुण्यामध्ये असं मस्त ते वातावरण होतं आणि मला ते आवडत होतं. पण काहीतरी एक नवीन सुदर्शन रंगमंचाला प्रायोगिक नाटकं होतात बाबा, ही नाटकं बघायला पाहिजेत म्हणून मी नाटक बघायला गेले होते. आणि तिथे मी खूप इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे आता मला सांग. पण ठीक आहे. हां, म्हणजे माकडाच्या हाती चॅम्पियन नावाचं जे नाटक आहे ते आधी मारुतीच्या हाती चॅम्पियन होतं आणि तिथे त्या नावावरून जरा गदारोळ झाला तिथे आणि ते नाटक बंद पडलं आणि तिथे मी ऑडियन्स म्हणून गेले होते. तर त्यांनी तिथे आव्हान केलं की ऑडियन्सपैकी कोणी साक्ष द्यायला येऊ शकेल का पोलीस स्टेशनमध्ये, की हे नाटक असं अचानक बंद केलं. त्यांनी नोटीस द्यायला हवी होती आणि एक जागरूक ऑडियन्स म्हणून मला असं झालं की आपण गेलो पाहिजे. आणि मी त्यावेळेला तू किती वर्षाची होती? 19 वर्षाची. धाडसीस. मी गेले तिकडे आणि तिथे शुभांगी दामले होत्या आणि शुभांगी दामलेंचं असं झालं, ही कोण आहे, ही का आली आहे इकडे. आणि त्यांनी मला विचारलं की तू कोण, तू काम करतेस नाटकामध्ये, तू आपल्या ग्रुपमध्ये वर्कशॉपला. म्हटलं नाही. तू का आली आहेस मग? तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला साक्ष हवी आहे ऑडियन्समधून, सो मग मी आले. त्यांना हसायला, मुलगी कोण, त्यांना हसायला आलं. आणि मग त्या सगळं झालं तोपर्यंत मी अगदी तिथे उभी होते. मला काय बोलायला लागलं तर मी रेडी आहे असं म्हणून मी उभी होते. नंतर त्या मला शेवटी म्हणाल्या की स्मिता, नाव वगैरे आमचं सगळं बोलणं वगैरे, तुला करायचं आहे का काम खरंच, तू नाटकामध्ये काम करणार का? तर मी म्हटलं डायरेक्ट. हां. तर मी म्हटलं मी केलं नाही पण आवडेल मला. नाही तर एक काम कर, तुझे फोटोज दे मला. मी तेव्हा त्या हे करायचं कास्टिंगचं पण काम करायच्या. तर मी म्हटलं की माझ्याकडे फोटो नाहीत, मी नाही काढलेले आहेत फोटो. तर त्या म्हणाल्या की बरं ठीक आहे. आणि आमची परत काहीतरी ना एक 2 ते 3 दिवसांनी का त्याच आठवड्यामध्ये बालगंधर्वाला परत भेट झाली. आणि त्या म्हणाल्या अगं मी तुला शोधत होते, बरं झालं तू मला भेटली, मला फोटो दे. मी म्हटलं फोटो नाही आहेत माझ्याकडे. मग उद्या ये रसिका जोशीला भेटून जा. रसिका जोशी फिल्म करते, केदार शिंदे डिरेक्ट करतायत, अंकुश चौधरी अपोजिट आहे. मला का विचारतील असं माझं झालं होतं. हिरोईनचा रोल. आणि मी तिथे गेले, त्यांनी माझं फोटोशूट करून घेतलं कारण माझ्याकडे फोटोज नव्हते चांगले. सो ते संजय मेमाणेंना दाखवायचे होते की ही मुलगी अशी अशी दिसते, ही आपली हिरोईन असणार आहे. सो त्यांनी ते बोलावून घेतलं आणि मग माझं ऑडिशनही घेतलं नाही आणि मी तो सिनेमा केला. सो असं अशी आले मी या क्षेत्रात. पण आल्यानंतर स्ट्रगल सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर काय स्ट्रगल होता? स्ट्रगल असं आहे की अचानक फिल्म मिळाल्यानंतर आता काय करायचं असतं पुढे. काम करून त्यांनी माझ्याकडनं. पण ॲक्टिंग येत होतं तेव्हा? ॲक्टिंग येतं नाही येतं माहीत नव्हतं, पण मी करत होते ना तिथे. त्यांना असं वाटत होतं की आम्हाला जी रॉ मुलगी हवी आहे, जी नुकतंच लग्न झालं आहे आणि भांबावलेली अशी मुलगी आहे, ती आम्हाला हवी आहे आणि हे सगळं नॅचरली हिच्यातून येणार आहे. सो ते त्यांना मिळालं. पण मला त्यानंतर मजा आली काम करताना, पण मला नंतर डिसाईडच होत नव्हतं की मला या क्षेत्रात काम करायचं का नाही करायचं आहे. मग नंतर सुमित्रा भावेंनी मला एक फिल्म ऑफर केली आणि तिथे माझं ठरलं की नाही आता आपण या क्षेत्रामध्ये काम करूया. आणि मग तिथून मग काम करायला मी सुरुवात केली. मग आणखीन अशी कुठली फिल्म की जी एक माइलस्टोन ठरली किंवा आवडतंय तुला की मी त्या फिल्ममध्ये काम केलं, मला आवडलं आहे? मला इतक्या वर्षानंतर मी म्हणते, मी चित्रपट भरपूर केले, पण आत्ता जी माझी अभंग तुकाराम येऊन गेली, ही मला असं वाटतं आहे की या 19 वर्षांमध्ये मला जे हवं होतं ते या सिनेमामध्ये मला करायला मिळालं. आवलीची भूमिका. काय मिळालं तुला? प्रचंड. पहिली गोष्ट आंतरिक ग्रोथ झाली. कसं आहे ही जेव्हा आध्यात्मिक इतिहासावर फिल्म करतोय, एक तर दिग्पाल लांजेकर हा अतिशय हुशार दिग्दर्शक आहे, जो म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला तो कास्ट करतो प्रत्येक वेळेला. त्याचा जो अभ्यास आहे, त्याचं जे व्हिजन आहे, त्याचं कॅरेक्टरायझेशन जे आहे, बरं ते पात्र जे होते इतिहासातले ते पुन्हा मांडताना त्याचा किती एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. मला खूप गंमत वाटते त्याची आणि म्हणून मला खूप मजा येते त्याच्याबरोबर काम करताना. आणि
ती अवली करताना मला खूप रिअलाईज झालं की ओ गॉड हे घडणं माझ्या आयुष्यात खूप गरजेचं होतं. कारण का मुळात ग? एरवी मी माझ्या आयुष्यामध्ये ना तशी खूप शांत आणि कंपोज्ड आहे, सॉर्टेड आहे बऱ्यापैकी. मला एक गोष्ट घेऊन मग ती संपवायला आवडते, मग दुसरीकडे जरा मी ते आणि मी लक्ष देऊन स्वतःला ते डिझाईन केले तसं पाहायला गेलं तर You स्वतःला. designed your life. हो, कारण आयुष्यात खूप चढ उतार होते आणि त्याच्यामध्ये मी स्वतः अवेअर राहून काही गोष्टींमध्ये बदल केले माझ्या आणि ते घडवून आणलं. तर मला आता काम करताना त्यामुळे ना आपण त्या झोनमध्ये असतो की मी खूप कंपोज्ड आहे, ही मी आहे. पण जर का मला अशी भूमिका करायची आहे की ती खूप आक्रस्ताळी आहे, ती कर्कश आहे, ती खूप काय म्हणतात ती तिच्या हक्कासाठी भांडणारी आहे, आणि तिच्या आयुष्यावर तिचा कंट्रोल नाहीये. तिचा आयुष्यावर तिचा कंट्रोलच नाहीये आणि माझ्या आयुष्यावर माझा माझा प्रचंड control कंट्रोल आहे. मी ठरवलंय की मला काय करायचं काय नाही करायचं. माझे सूत्र कोणाच्या हातात नाहीयेत आणि तिची सगळी सूत्र तिच्या नवऱ्याच्या हातात आहेत असं तिला वाटत असतं. पण आणि ही भूमिका करताना किती शेड्स त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे काय अप्रतिम स्टोरी लाईन आहे, स्क्रीन प्ले अप्रतिम आहे. मला खूप वाईट वाटतं की ती फिल्म तेवढी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली नाही. पण माझा आत्तापर्यंतचा आवडता असा रोल म्हणाल तर अवली. तू बोलता बोलता काय म्हणालीस की मी माझं लाईफ सेट केलंय आणि मी ते कंट्रोल करते आणि सूत्र हलवते. कसं करतेस तू हे? सगळ्या बायकांना ऐकायला आवडेल, कारण आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की अरे माझं लाईफ ना माझ्या मुलांच्या हातात आहे, नवऱ्याच्या हातात आहे, बॉसच्या हातात आहे, याच्या. तू कसं काय करतेस हे? मला खरंच ऐकून घ्यायचं आहे. मला असं वाटतं ना की हे तुझ्या मनाला असं वाटतं की ते खरंच आहे. नाही, ही प्रॅक्टिस आहे बेसिकली. ज्या वेळेला आपल्याला दुःख होतं, आपल्याला वाईट वाटतं, ह्याचं कारण जर का माझं मीच काही कारण असेल की मी एखादी गोष्ट करायची ठरवली, ती अचीव नाही झाली म्हणून मला दुःख झालं, तर ते माझ्या हातातलं असतं. मी काय म्हणू शकते, काय दुःख वाटून न घेणं हातात असतं? नाही, मी अचीव केलेली गोष्ट किंवा मी ठरवलेली गोष्ट झालेली नाही आहे हे मला कळल्यानंतर मला सुधारण्याचे चान्सेस आहेत, जे मी स्वतःला तो चान्स देते की ठीक आहे यावेळेला तू मेहनत घेतलीस किंवा तुझी मेहनत तेवढी पूर्ण नाही करू शकलीस, तू जेवढी तू 100% द्यायला हवं होतंस तेवढे 100% नाही दिलेस. इट्स ओके. कन्सोल करून स्वतःला पुढे आपण गेलो आणि पुढच्या वेळेला तर आपल्याला आणखीन ट्राय करायचं आहे, मी आणखीन परफेक्ट. हा चान्स मी मला देऊ शकते, बरोबर. बऱ्याचदा काय होतं की आपण समोरच्या व्यक्तींवर आपला आनंद, आपल्या अपेक्षा ह्या इतक्या अवलंबून असतात की मग त्याला माफ करण्यात समोरच्यानी माफ केल्याशिवाय आपल्याला ते बरंच नाही वाटत किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला आनंद दिल्याशिवाय तो आपल्याला आनंदच वाटत नाही. हा कंट्रोल जेव्हा आपण समोरच्याला देतो त्यावेळेला आपण कायम दुःखी राहतो ना. हा कंट्रोल मी जो माझा घेतला आणि मी ठरवलं मला माझ्या पद्धतीनं आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी मला काही गोष्टी सॉर्टेड ठेवाव्या लागतील की या गोष्टीचे सोल्युशन्स हे माझ्याकडे आहेत, हे मला माहिती आहे. या गोष्टीचे सोल्युशन समोरच्या व्यक्तीकडे आहेत, ते माझ्याकडे नाही आहेत. तर मी त्याच्यावर किती अवलंबून राहायचं आहे, त्यांनी किती फरक पडून घ्यायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि फरक पडला तर तो किती काळासाठी ठेवायचा आहे. हे सगळं तुला असं वाटतं का की हे लाईफ, आपलं जीवन इतकं गणितासारखं होतं? कारण बऱ्याच गोष्टी, माझं म्हणणं बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात, परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्या प्रमाणे वागत नाहीत. यू आर राईट. परिस्थिती आपल्या हातात नसते, माणसं आपल्या हातात नसतात आणि म्हणूनच मला असं वाटतं आपल्या हातात काय असतं, आपण आपले असतो, आपले विचार असतात. त्यावेळेला आपण त्या गोष्टींमध्ये किती अडकून राहायचं. एखादं दुःख माझ्यावर कोसळलं, एखादी गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली, अनपेक्षित गोष्टी काही घडल्या, तर त्यावर माझा कंट्रोलच नव्हता, तर मी त्यामध्ये किती अडकून राहायचो. हे मला काळाने शिकवलं. गोष्टी घडत गेल्या तसं मला शिकत गेले मी की आपण त्यावर किती दुःख करत बसायचं, किती वाईट वाटून घ्यायचं, किती स्वतःला नावं ठेवायची. आपण बऱ्याचदा खूप अनफेअर वागतो स्वतःशी, किती वेळ वागायचं अनफेअर. बास ना, आता ती गोष्ट संपली पाहिजे आणि मग परत नवीन चॅप्टर सुरू होतो. आणि खरंच असं असतं की नवीन चॅप्टर रोज सुरू करू शकतो आपण.
तू नक्की ऍक्ट्रेस आहेस का फिलॉसॉफर आहेस? सॉरी. नाही, कारण काय माहितीये की सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं. परिस्थिती कधी चांगली असते, कधी वाईट असते, आणि आपण अख्खा वेळ त्याच्यात घालवतो. पण त्यानुसार स्वतःला बदलणं, आणि मला तुझ्यात दिसतं ते ॲक्सेप्टन्स. हो, तू स्वीकार करतेस प्रत्येकाचा, आणि एखादी गोष्ट हे नाही झाली बदलतेस स्वतःला. आणि मुरांबा सोडण्याचा निर्णय त्या एका वैचारिक ह्याच्यातनंच आला का? हो, म्हणजे आता त्यावेळेला पण मला ॲक्सेप्टन्स दाखवावा लागला. आणि आपल्याला लाईफमध्ये अशा गोष्टी येतात की तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज चूज कराव्या लागतात. तुम्हाला असे काहीतरी डिसिजन्स घ्यावे लागतात की जे खूप अवघड असतात, मनाविरुद्ध असतात, पण तरीसुद्धा तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागतं. मुरांबा करत असताना उत्तम सिरियल चालली आहे, माझं यूट्यूब चॅनल उत्तम चाललेलं आहे, छान ओळख मिळते आहे आपल्याला, आपल्या म्हणण्याप्रमाणे तिथे काम सुरू आहे. हे सगळं असतानासुद्धा सिरियल सोडावी लागली. यासाठी मला आवडत नाही की मी एखाद्या पात्रामध्ये आहे आणि ते इतकं मनापासून मी साकारते आहे. लोकांची गुंतागुंत आहे त्याच्यात, माझी गुंतागुंत आहे त्या जान्हवी कॅरेक्टरमध्ये. म्हणजे तुझी भावनिक गुंतवणूक असतेच डेफिनेटली. आणि ते सोडताना मला प्रचंड त्रास होतो, कारण लोकांना होणारी डिसअपॉइंटमेंट, मी एक सर्व्हिस देते लोकांना एंटरटेनमेंटची, आणि मी ते मध्येच सोडून जाते. तर मला खरं तर ते आवडत नाही आहे, पण ते करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये माझं आर्थिक नुकसानही आहे भरपूर, कारण माझं एक इन्कम होतं तिथून, ते बंद होणार आहे रेग्युलर इन्कम. हे सगळं माहीत असतानाही तो डिसिजन घ्यावा लागला, कारण जशी मी ॲक्ट्रेस आहे तशी मी आईसुद्धा आहे. आणि मग मला हे डिसाईड करावं लागेल की किती आता थोडंसं कलाकार म्हणून स्वतःला बाजूला ठेव, आणि आई म्हणून तुला आता जास्त पुढे यावं लागेल, आणि तुला काही डिसिजन्स घ्यावे लागतील आणि काही वर्ष द्यावी लागतील. सो तो डिसिजन मला तेवढ्यासाठी घ्यावा लागला, कारण आय एम अ सिंगल मदर, आणि मी मुंबईमध्ये एकटीच त्याला वाढवत होते. जी सांभाळणारी मावशी होती कबीरला, ती अचानक परत तिच्या गावी निघून गेली. तिचं काही पर्सनल गोष्टी होत्या अनअवॉइडेबल, सो ती गेली निघून. आणि मग अशा वेळेला मला असं वाटलं की मी कोणावरही अवलंबून राहून 12 तास काम नाही करू शकत, कारण 12 तासांची शिफ्ट असते आणि 13 तास मी ऑलमोस्ट घरात नाही आहे. सो मी माझ्या मुलासाठी जर नसतेच आणि मी कुणावर तरी अवलंबून मेडवर कुठल्या तरी, तर ते माझ्या मनाला पटलं नाही. सो मला एक डिसिजन घ्यावा लागेल, आणि तो मी घेतला. आणि मला असं वाटतं वाईज डिसिजन होता, कारण त्याच्यानंतर मी पुण्याला गेले, एक नवीन लाईफ सुरू झालं. माझ्या यूट्यूबकडे मी जास्त लक्ष दिलं आणि फिल्म्स इतक्या छान छान केल्या. म्हणजे मी तेच म्हणते की कायम स्वामी पाठीशी माझ्या अशा असतात की ते मला मार्ग दाखवत असतात किंवा ते फील करतात. ते म्हणतात ओके तू या गोष्टी ठरवल्यास का, तुला इथे असं वाटतंय की इथे मी खोल जाणार आहे, काळजी नको करू, त्याच्यासाठी मी कुशन्स बनवून ठेवलेली आहेत तुझ्यासाठी. सो हे तिथे असतात ते. आणि त्यांनी माझ्यासाठी, मी पुण्यात आले, मला असं वाटलं की मला ॲब्सल्यूट काम बंद करावं लागेल, पण असं झालंच नाही. माझी मागच्या वर्षात माझ्या 2 फिल्म आल्या. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, ज्याच्यामध्ये अप्रतिम कॅरेक्टर करायला मिळालं, आणि अभंग तुकाराम, दोन्हीही पात्र इतकी सुंदर साकारायला मिळाली मला. आणि आमचं पुण्यामध्ये गुरुजी आहेत प्राध्यापक शामराव जोशी, त्यांच्याकडे मी वाणी संस्कारांचे आत्ता धडे घेते, शिकते मी त्यांच्याकडे. सो ते शिकायला मिळतं आहे मला पॉडकास्ट थ्रू वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं आहे. तुम्ही समजू शकता की किती मजा येते हे सगळं करायला. सो मी हे सगळं एन्जॉय करते. या 1.5 वर्षात मी हे सगळं एन्जॉय केलं. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कसा कॉमन धागा म्हणजे तुझ्या 20 वर्षातला दिसतोय की जे तू लेट गो केलंस, नाती म्हणा, रोल्स म्हणा, तर ही प्रेरणा किंवा ही स्ट्रेंथ कुठून येते लेट गोची? लेट गोच करतेस ना तू जे नको आहे ते. लेट गोपेक्षा ॲक्सेप्टन्स. काही प्रमाणामध्ये आपल्याला अनफॉर्च्युनेट जे नको आहे ते, किंवा जे आपल्याला जमत नाही म्हणा, किंवा ते रिलेशनशिप किंवा लेट गोच आहे ना ते. पहिली गोष्ट माफ करून टाकायचं. जिथे जिथे मला त्रास होतो, मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमुळे, एखाद्या वातावरणामुळे, एखाद्या कुठल्या सर्कमस्टन्सेसमुळे मला जर का त्रास होतो आहे, तर पहिली गोष्ट त्या ॲक्सेप्ट करून माफ करून टाकायचं. सगळ्यात सोपं असतं ते. सोपं करून टाकायचं आपल्या स्वतःसाठी. असं वाटतं पण सोपं नसतं गं, त्या मेमरीज असतात ना. अगेन मी ते माफ करते आणि मी स्वतःला हे सांगते की हे समोरच्या व्यक्तीसाठी नाही आहे, ते माझ्यासाठी, हे माझ्यासाठी आहे.
हे इतरांना त्याचं काय काय मिळणार आहे नाही मिळणार आहे मला विचारच नाही करायचा याचा. मला विचार हा करायचा आहे की त्या व्यक्तीला माफ केल्यामुळे माझ्या मनात ग्रजेस जे आहेत किंवा जे नेगेटिव्हिटी आहे त्याची क्षमता जी आहे ती कमी होऊन माझी पॉझिटिव्हिटी वाढणार आहे. बरोबर, ह्याचा फायदा मला होणार आहे. आय नो मी हे खूप असं फील होईल तुम्हाला की मी खूप असं कॅल्क्युलेटेड किंवा काय, पण ना मी हे खरंच प्रॅक्टिसनी जमवलंय. कारण मला असं वाटतं की हे करणं गरज आहे, आता काळाची गरज आहे. आणि हे नाही जमत सगळ्यांना. हां, पण हे वाचनाने आलंय, हे प्रॅक्टिसनी आलंय, हे प्रत्येक वेळेला तिथे माइंडफुली राहून आलंय. कारण मला लक्षात येतं की मी जर का व्यवस्थित मी आनंदी आई नसेल ना तर मी कबीरची छान आई होऊ नाही शकणार. म्हणजे मनामध्ये काहीतरी धगधगतं आहे आणि मला आवडत नाही आणि मी त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवते आहे, तर ते सगळं त्याच्या टिफिनमधून त्याच्या पोटात जाणार आहे. मला नाही करायचं आहे. कसं बनतेस तू आनंदी आई? मला आपल्या प्रेक्षकांना पण सांग, कारण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी काम करणारी स्त्री असेल, घरातली गृहिणी असेल, मी जे बघते 100 गोष्टी त्या करत असतात मल्टीटास्किंग, आणि मग चिडचिड होते, हे नाही होत ते नाही होत, मला कोणाला सपोर्टच नाही. हां, कसं मॅनेज करतेस तू? मला असं वाटतं बाउंड्रीज खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्याला, आणि आपले इनर सर्कल्स स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 गोष्टी मी खूप पाळते. माझ्या इनर सर्कलमध्ये कोण आहे? माझा कबीर आहे, माझी आई आणि मी आहे. या व्यतिरिक्त जर का मला कोणाकडून त्रास झाला तर तो त्रास मी किती वेळ करून घ्यायचा आणि तो त्रास मुळात करून घ्यायचा की नाही, कारण ते आउटर सर्कलमध्ये आहेत, माझा कंट्रोलच नाही आहे त्यांच्यावर. आणि त्यांच्यासाठी मी वाईट वाटून माझे 10 मिनटं खराब करणं आणि मी स्वतःला त्रास करून घेणं आणि मी अपशब्द बोलणं हे किती योग्य आहे? या बाबतीत मी ते सर्कल्स ठेवलेले आहेत. आणि बाउंड्रीज की निगोशिएबल, नॉन निगोशिएबल या गोष्टी मला जमूच शकत नाही, आवडूच शकत नाहीत, ह्या मला माहिती आहेत, ह्या मला पटतात, आवडतात आणि याच्यासाठी मी मेहनत घेते. ह्या 2 गोष्टी मी इतक्या, आणि मी स्वतःला विचारते त्याच्यासाठी मी माझ्या घरामध्ये ना चार्ट लावलेला आहे. बरं. की त्या चार्टमध्ये एक आपल्याला वोकॅबलरी माहिती नाही आहे आपल्या भावनांची. फक्त मी म्हणते की मला दुःख झालं आहे, मला वाईट वाटतं आहे, मला वाईट वाटतं आहे. वाईट वाटण्यामागे खूप गोष्टी असतात की डिसअपॉइंटमेंट आहे, एन्झायटी आहे, की कोणीतरी तुम्हाला ह्युमिलिएट केलं आहे म्हणून आहे, की हर्ट आहे, खूप आहेत त्याच्यामागे. तुम्ही सॅड असण्यामागे खूप खूप गोष्टी आहे. त्यातलं तुम्हाला पिन करता आलं ना की ओके, या गोष्टीमुळे मी हर्ट झाली आहे, तर आपल्याला ना स्वतःला इट्स ओके म्हणता येतं. इट्स ओके, मला कळलं की मी हर्ट आहे आणि आता हर्ट झाल्यामुळे मला ह्याच्या पुढे काय करायचं आहे, ही कंट्रोलेबल सिच्युएशन आहे का नॉन कंट्रोलेबल आहे हे मला कळतं. की हे बघ, आता समोरून येणारा जी कार होती त्या कारनी तुझी काहीही चूक नसताना तुझ्या कारला नुकसान केलेलं आहे. आपण नो एंट्रीमध्ये होतो का? नाही. आपण चुकीचे उभे होतो का? नाही. पण ती कार आली आणि झालं, माझ्या कारचं नुकसान करून गेलं. आता याच्या पुढे मी काय करू शकते? वाईट वाटलं मला, पण काय करू शकते? माझ्याकडे इन्शुरन्स आहे, मला उठायचं आहे आणि मला ते गॅरेजमध्ये टाकायचे, मला आता कष्ट घ्यावे लागणार आहेत एक्स्ट्रा. माझ्याकडे 2 दिवस कार नसणार आहे, मग त्याच्यासाठी मला काय कॅब बुक करावी लागणार आहे, मला रिक्षाने प्रवास करावा लागणार आहे. मी लगेचच मॅनेजमेंट सुरू करते की ओके, काय काय कामं अडणार होती माझी, ती मी 2 दिवसाची कामं आता मॅनेज करते. मला खूप लांब जायचं होतं, मी तिथे सांगेन की आपण ही 2 दिवसाची मीटिंग आपण 4थ्या दिवशी करू शकतो का? सो मी पटकन ना सोल्युशनला निघते आणि मी तिथे स्वतःला रमवते आणि अडकवते. सो ह्याची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते हळूहळू. सोल्युशनवर गेल्यानंतर की आपली आपोआप त्रासाची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते. आणि अगेन ते सर्कल की कोणामुळे हा त्रास होतोय, तर ते आता ते विसरायचंच आपण की त्या व्यक्तीला आपण एक्झॅक्टली आता काय मी करू त्याच्या बुद्धीचं, की त्याला येऊन मला ठोकावंच वाटलं माझ्या कारला, तर काय करू शकते मी? तू माणसांना असं डिलीट करतेस? फार त्रास करून घेत नाही. मला असं वाटतं की समोरच्या व्यक्तींना बदलवणं हा माझा जॉब नाही, त्यांना दुरुस्त करणं हा माझा जॉब नाही. त्यांनी जर दुखवलं असेल तर, त्यांनी मला दुखवलं असेल तर ते दुःख किती करून घ्यायचं
ह्याचं टाईम लिमिट असलं पाहिजे. ओके. किती वेळ मी मला स्वतःला त्रास करून घ्यायचा हे ठरवलं पाहिजे मी. त्रास होतो, आपण ह्युमन आहोत, आपल्याला सगळ्या भावना असतात. त्या भावना ॲक्सेप्ट करायच्या की समोरच्या व्यक्तीने केल्यामुळे माझं नुकसान झालं आहे, मला त्रास होतो आहे, मला वाईट वाटतं आहे. ओके, ॲक्सेप्टेड, नाव मूव्ह फॉरवर्ड. एक्झॅक्टली. सो हे केल्याने जरा सॉर्टेड होतं लाईफ. एवढं सगळं तू आयुष्याचं तत्वज्ञान सांगतेस, मला अरे असं वाटतं बापरे. की खूप छान आहे, म्हणजे पण हे ऐकण्यासारखं आहे. तत्वज्ञान वगैरे वाटतंय. हां, म्हणजे इट फॉल, ते तत्वज्ञान अंडर येतं. कारण का तत्वज्ञान म्हणायचं त्याला, कारण की ते आपल्या आयुष्यात ॲक्च्युली फॉलो करणं खूप कठीण आहे. हां, खूप कठीण आहे आणि तू ते करतेस. पण ही पण रोजची आयुष्याने प्रॅक्टिस आहे. तुला आयुष्याने शिकवलं पण असेल. हो, शिकवलं. आणि मला असं वाटतं की मी हे सगळं बोलते आहे, पण हे मी रोज स्वतःला रिमाइंड करते की रोज जमेलच मला असं नाही. आपले हार्मोन्ससुद्धा आपल्या हातात नसतात बऱ्याचदा. पण मी रिमाइंड करते की आपल्याला एवढं सगळं कळतंय आता परत नको आपण मागे जायला. आपल्याला सगळं माहिती आहे, आता पण परत तेच करायचं, कंटाळा नाही काही येत. नाही, हा तुझा पॉझिटिव्ह आउटलुक मला खूप आवडलेला आहे, खूप आवडला आहे. नवीन काय मग आता, नवीन प्रोजेक्ट्समध्ये एकतर अभंग तुकाराममुळे मला असं एक छान वाटलं आहे की छान पोटेन्शियल असलेलं कॅरेक्टर मला करायला मिळाला. तर इथून पुढे मी वाट बघते आहे की असं पोटेन्शियल असलेलं कॅरेक्टर मिळेल. पण आत्ता माझा रणपती शिवराय चित्रपट, शिवराज अष्टकातलं हे 6वं पुष्प आहे, 6वा चित्रपट आहे. आणि याच्यामध्ये मी जहा आरा करते, नेगेटिव्ह भूमिका करते. काय पहिली निगेटिव्ह भूमिका ही? पहिली. आणि औरंगजेबाची बहीण, जिची सुरत लुटली होती आणि त्यामुळे तिचा प्रचंड राग होता छत्रपती शिवाजी महाराजांवर. आणि त्यामुळे तिची जी तगमग आहे तर ती दिसेल. उर्दू बोलायचं होतं. त्यानंतर शिकलीस तू? उर्दू शिकले मी, गुरुजींकडे शिकले, शामराव जोशींकडे. आणि त्यानंतर त्या निमित्ताने मला मुघलशाहीमधला जो त्यांचा पेहराव असतो, ती वेशभूषा, ती मला घालायला मिळाली आणि मजा आली मला. त्यामुळे हे कॅरेक्टर मी एन्जॉय केलं याच्यासाठी, कारण आउट अँड आउट खूप नेगेटिव्ह आणि विलिनिश आहे हे सगळं. आणि तू तर मात्र खूप पॉझिटिव्ह आहेस. हा, म्हणजे मला कोणीतरी विचारतं ना, इथेच गंमत वाटते की चला मला विचारतंय असं कोणीतरी. कारण काय होतं, आपण ना त्या चौकटीत गेलो की मग आपला वेगळा विचारच होत नाही. आय एम फॉर्च्युनेट की मला अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका, म्हणजे मुरांबामध्ये पण मी नेगेटिव्ह केलं होतं, पण त्यानंतर ह्युमरस झालं, ते लोकांना आवडलं. अभंग तुकाराममधली आवली जी माहिती आहे की कशी आहे, वर्णनच आहे तिचं ह्याच्यामध्ये अभंगांमध्ये, की ती कजाग होती, कर्कशा होती. आणि अशा पद्धतीची मला ती भूमिका मिळणं आणि मी ती करणं आणि ती लोकांना आवडणं, सो इट्स फन. आणि आता जहाआरा करते आहे. सो जहाआरा पण करताना मला खूप मजा आली, कारण ह्याच्यामध्ये जे माझे विलनिश लुक आहेत, माझं डोळे फिरवणं वगैरे, मजा आली मला खूप. मला नेहमी असा प्रश्न पडतो की कॅरेक्टर एक काहीतरी असं असतं आणि मग घरी येऊन नॉर्मल, ते कसं जमतं ट्रान्झिशन ॲक्टर्सना? पण मी म्हणूनच मग अशी म्हणाले की म्हणून ॲक्टर लोकांनी ना, कारण हा सगळा भावना हे त्यांचं भांडवल आहे आणि हेच काय म्हणूया, ह्याच्यावर सगळं बिल्ट आहे, जो काही बिझनेस आहे तो. सो त्याच्या बाबतीत काळजी घेणं किंवा त्या बाबतीत आपण एक्सपेरिमेंट करत राहणं, एक्सप्लोअर करत राहणं, शोधत राहणं सतत, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे खूप मजेशीर आहे की आपण कलाकार म्हणून मला वेगळ्या एका पात्रामध्ये जायला मिळतं, तिथे मी अनुभवते ते छान आणि मी परत येते बाहेर. आणि हे पुस्तक वाचताना आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपण इमॅजिनरी वर्ल्डमध्ये जातो, तिथे मग आपल्याला ते सगळे असं दिसायला लागतं. मग ती पात्र, आपल्याला एखादं पात्र आवडलं की आपल्याला असं वाटतं आपण रिलेट करतो त्या पात्राशी. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे मीच आहे, केवढी मी आहे, माझ्यासारखंच हे बोलतं, माझ्यासारखाच विचार करतं. तर मला ना असं वेगवेगळ्या पात्रांमध्ये जाऊन की ती जहाआरासुद्धा तिच्या डोक्यामध्ये काय चालू असेल, निगेटिव्ह पूर्णपणे, म्हणजे हे गमतीशीर वाटतं मला खूप सायकोलॉजिकली, की आपण निगेटिव्ह लोक म्हणतो किंवा ज्यांना पॉझिटिव्ह राहताच येत नाही, असे लोक मुळात विचार काय करत असतील, असं मला खूपदा प्रश्न पडतो. नाही, लोकांना प्रश्न पडेल ही एवढी पॉझिटिव्ह कशी, किंवा त्यांना वाईसे वर्सा असं. मग त्यावेळेला
मला जर का विचार करायचा की नाही, मला माझं हवं आहे सगळं, मला माझं वैभव हवं आहे, मला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे ते सगळं डिस्ट्रॉय करायला हवं आहे, ही भावना येते कशी? येत कसं असेल, कुठून येत असेल? कठीण येते. म्हणजे ती किती नार्सिसिस्ट असेल, ती किती सेल्फ सेंटर्ड असेल, ती किती मॅनिप्युलेटिव्ह असेल. म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहेत आपल्या सायकोलॉजिकल टर्म्स, ह्याच्यामध्ये आपण स्वतःला बसवून बघायचं काही वेळासाठी आणि मग विचार करायचा. हे खूप गमतीशीर आहे. मला खूप आवडतं हे एक्सपेरिमेंट करायला. तू रोलबद्दल बोलताना खूप एक्साइट होतेस आणि पण त्याचबरोबर तू यूट्यूब आणि आता पॉडकास्टर पण आहेस. कसं काय ते सगळं मॅनेज करतेस? मला ऐकायला खूप आवडतं. मला आता मला बोलायला तुम्ही इथे बोलवलंय म्हणून मी बोलतेय, अदरवाईज मला खूप ऐकायला आवडतं लोकांना. मला खूप ऑब्झर्व करायला आवडतं. मला वेगवेगळं वातावरण ऑब्झर्व करायला आवडतं. त्यामुळे पर्सनॅलिटी वेगवेगळ्या मी बोलू शकेन असं नाही, पण मला ऑब्झर्व करायला खूप आवडतात. आणि मग त्याच्यामागे खूप असतं काही काही. एखादी गोष्ट घडते किंवा एखादी व्यक्ती घडते, त्याच्या मागे केवढं काही काही असतं आणि म्हणून ती व्यक्ती तशी असते. आय एम सो टेम्पटेड टू आस्क यू, तू माझ्याबद्दल काय ऑब्झर्व केलं? मला खूप छान वाटतं ॲक्च्युली. मी आले तेव्हापासून मी ऑब्झर्व करते की तुम्ही किती ऑर्गनाइज्ड आणि किती व्यवस्थित पद्धतशीर सगळं आहे आणि पॅशनेट आहात तुम्ही तुमच्या कामाबद्दल. तुम्ही डॉक्टर आहात, तुमचं कॉस्मॅटिक्सबद्दल तुम्ही तेवढेच पॅशनेट आहात, तेवढेच तुम्ही तुमच्या कामाबद्दल इथे येऊन सगळं परफेक्शनिस्ट आहात असं मला लक्षात आलं आहे. गुड डायग्नोसिस. हो. आणि मला असं वाटतं की मी टीमकडे बघते. स्त्रियांनी हे असायला हवं आणि हे किती इन्स्पायरिंग आहे. म्हणजे आज मी इथून जाताना छान इन्स्पिरेशन घेऊन जाते की वाव, तुमची खूप मस्त टीम आहे आणि तुम्ही खूप छान बिल्ड केली आहे. आणि मी आता माझ्या मॅनेजरला, माझी कोमल मॅनेजर आहे, मी तिच्याबरोबर हे सगळं शेअर करीन की कोमल यांनी किती छान मॅनेज केलं आहे, वी कॅन डू धिस, वी कॅन डू दॅट. आणि आम्ही अशा चर्चा करू शकतो. आपल्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आहे ती म्हणजे पॅशन फॉर व्हॉट यू डू. मग ते नुसतं तुम्ही घरामध्ये स्वयंपाक केलं तरी ते पण पॅशनेटली केलं पाहिजे, मुलांचा अभ्यास घेतला तो पण पॅशनेटली. हे जर आपण केलं तर आय थिंक यू एक्सेल इन एव्हरीथिंग अँड विच यू आर ऑलरेडी डुईंग. यू आर सो पॅशनेट अबाउट व्हॉट यू डू. पॅशनेट म्हणण्यापेक्षा मी माइंडफुल राहण्याचा प्रयत्न करते की मी आत्ता जे करते, मी आत्ता जर का 11 वाजेपर्यंत कबीर शाळेत जाईपर्यंत मी घरात आहे, तर मी प्रयत्न करते की मी घरातच असेन, दुसरीकडे नाही. मग मी शक्यतो टाळते एडिटिंग करण्याचं किंवा मी इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे कोणाला, तर मी म्हणते की 11:30 नंतर मी फ्रीच आहे ना. आय लव्ह दिस. मग तेव्हा मी करेन. आता मी जर का ट्रिपला जाणार आहे तर मी शक्यतो असा विचार करते, हां मला आवडेल तिथे जाऊन लिहायला, स्क्रिप्ट लिहायला आवडेल, कुठेतरी शांत ठिकाणी बसून वाचन करायला आवडेल, मी माझ्या चॅनलसाठी काय करू शकेल हे विचार करायला मला आवडेल. पण मी हे विसरणार नाही की मी इथे ट्रिपला आली आहे, हा माझा टाईम आहे. म्हणजे तू ऑब्सेस नाही आहेस? नाही, मी ते वेगळं नाही. मी विचार करत असते 24 आवर, मी हे ह्याच्यासाठी काय करू शकते, ह्याच्यासाठी काय करू शकते, ह्याच्यासाठी काय करू शकते. मिक्स होतं नाही तर माझं, मग माझी गल्लत होते सगळी. त्यामुळे मी जर का शूटिंग करते तर शूटिंगला गेल्यानंतर मग मला तिथे एकदा मी विचारलं ना की कबीर काय करतोय आणि हे करतोय, मग मी मध्ये फोन करत नाही. आणि त्यालाही माहिती असतं की आई आता आपल्याला काही फोन करणार नाही आणि मी तिला डिस्टर्ब करायचं नाही. कबीर जेव्हाही मला फोन करतो, अगदी काही अर्जंट असेल तर तो मला, आता तो फक्त 10 वर्षाचा आहे पण स्टील तो मला विचारतो की मामा तू बिझी नाही आहेस ना, मी बोलू शकतो तुझ्याशी. सो त्याला माहिती आहे की ती खूप आता तिच्या कामामध्ये आहे आणि मी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. सो तोही रिस्पेक्ट करतो माझ्या वेळेचा आणि मीही रिस्पेक्ट करते त्याच्या वेळेचा. चला आपण आता रॅपिड फायर. हां, आणि अजून लोक तुझ्याबद्दल चर्चा करतात ते म्हणजे तू नेसतेस त्या साड्या, ही पण किती सुंदर साडी आहे. हो. तुला आवडतं का म्हणजे साड्या नेसायला? आणि कुठून म्हणजे हे येतं की हाऊ डू यू हॅव दॅट आय फॉर साडी? आय एम ऑब्सेस्ड. मी एवढ्या साड्या विकत घेते, मी एवढ्या. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा माझ्या मैत्रिणी म्हणतात की अगं तू कोणीतरी हायर कर किंवा डिझायनर किंवा स्टायलिस्ट की जी तुला देईल आणि परत घेईल. मला साडी विकत घेण्याचा छंद आहे. हो. आणि मी सूट साड्या घेत असते. म्हणजे खरं सांगायला गेलं तर मी वेस्टर्न आउटफिटमध्ये पण बरी दिसते, पण मला साड्या इतक्या आवडतात. साडी खूप सुंदर दिसते तुला. हो. आणि मला असं वाटतं की
मी त्याच्यामध्ये करेक्ट कम्फर्टेबल असते आणि फिट होते आणि माझे विचार पण त्याच्यात मस्त फिट होतात साडीमध्ये. आय डोंट नो वाय. पण आवडते मला साडी आणि लोक चॅनलवर लिंक वगैरे मागत असतात. पण काही साड्या अशा असतात की मी एक्झिबिशनमध्ये जाऊन घेते, कधीतरी दुकानातून घेते, ऑनलाईन मागवते. मलाच आठवत नाही बऱ्याचदा त्या अशा आणून ठेवलेल्या असतात. मग मी एकत्र 10 साड्यांचा गठ्ठा घेते आणि मी ते फॉल बिडिंगला टाकते. असं बऱ्याचदा तुझा ब्रँड सुरू कर आता साडीचा. सिरियसली. हे कोमलनी ऐकलं तर कोमल म्हणाल मी केव्हापासून म्हणते तुम्हाला. बिकॉज तुला जर साड्या एवढ्या आवडतात, ऑब्सेशन आहे, तर तुला कळतं ना कुठली साडी चांगली आहे कुठली नाही आणि लोकांना काय आवडतं. ओके, सो डॉक्टर मंजिरींनी मला एक छान सजेशन दिलेलं आहे. मर्चंटायझिंग आणि त्या स्वतः एंटरप्रेनर आहेत आणि मला असं वाटतं की डू इट. ऐकायला पाहिजे त्यांचं. ओके, सो रॅपिड फायर. हां, आभासचा हा सॉन्ग हे ब्लेसिंग्स आहे की प्रेशर? ब्लेसिंग. नो प्रेशर. ऑफकोर्स नाही. TV सिरियलमध्ये पहिल्यांदा जेव्हा लीड रोल मिळाला तर रिॲक्शन काय होती? पहिली रिॲक्शन? ओव्हरवेल्मिंग होतं ते माझ्यासाठी. कारण टेलिव्हिजन आमच्या घरामध्ये सगळेच जण बघणारे होते. त्यामुळे मला असं वाटलं होतं की आता मी TV वर दिसणार आणि रोज मला बघू शकणार. कारण मी मुंबईमध्ये, आई पुण्यामध्ये, आई बाबा. सो अशी कनेक्टिव्हिटी राहणार. त्याचा एक वेगळाच आनंद होता मला. मुरंबा सोडल्यावर रिलीफ वाटला की रिग्रेट? अरे बापरे, या अवघड आहे. मला रिलीफही नाही वाटला आणि रिग्रेटही नाही झालं, व्हेरी ऑनेस्टली. कारण मी जो डिसिजन घेतलेला तो माझ्या मुलासाठी घेतला होता आणि रिलीफ वाटूच शकत नाही. कारण तिथे मन गुंतलं होतं माझं त्या कॅरेक्टरमध्ये. आवडता को ॲक्टर? आवडता को ॲक्टर किंवा दुसरा कुठलाही ॲक्टर चालेल. अजय पुरकर. अप्रतिम अभिनेता आहे तो आणि त्याच्याबरोबर सीन करताना मजा येते. सुभेदारमधले आमचे जे रोमॅन्टिक सीन आहेत, म्हणजे सो कॉल्ड रोमॅन्टिक म्हणू शकतो आपण त्याला, कारण ऐतिहासिक ह्याच्यामध्ये असं काय असणार, पण इतकी शब्दांची बांधणी उत्तम आणि तो मस्त एक्सप्रेस होतो. तू मध्ये सोशल मीडिया डिटॉक्स केलंस, टफ होतं? येस. सुरुवातीला खूप टफ गेलं. म्हणजे मी ऑलमोस्ट 9 ते 10 महिने इंस्टाग्रामवर नव्हते आणि मी काय म्हणतात यूट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे आणि तरीही मी तो डिसिजन घेतला होता. पण सुरुवातीला अवघड गेलं, पण नंतर मला खूप छान वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं आणि मी कंट्रोलमध्ये आले आणि त्यामुळे मी आता उठसूट स्क्रोलिंग करत नाही. डूम स्क्रोलिंग नाही. आवडतं कम्फर्ट फूड? वरण भात, तूप मीठ लिंबू. येस. वाव. आवडता दिग्दर्शक केदार शिंदे की दिग्पाल लांजे? अरे बापरे, हे असं नाही करायचं. ऑनेस्ट आन्सर की केदार शिंदेनी मला या क्षेत्रात आणलं आणि दिग्पाल लांजेकरनी मला माझ्यातली अभिनेत्री म्हणून एक छान ओळख दिली. अंकुश चौधरी की सिद्धार्थ जाधव? सिद्धार्थ जाधव. कारण सिद्धू माझा ना, आम्ही खूप कॉन्टॅक्टमध्ये आहोत. अंकुश सरांबरोबर काम केल्यानंतर आम्ही तेवढे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, पण सिद्धू आणि मी कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि आम्ही आमचं काम पण एकमेकांबरोबर बऱ्याचदा शेअर करतो. कबीरमधली सगळ्यात चांगली गोष्ट आणि सगळ्यात तुला इरिटेट करणारी गोष्ट? हां, हे आता मी कबीरला ही क्लिप मी दाखवीन कबीरसाठी. दाखव. हां. सो कबीरमधली आवडणारी गोष्ट म्हणजे तो खूप प्रोत्साहन देतो मला काम करण्यासाठी. चिअर लीडर आहे तुझा? येस, चिअर लीडर आहे. एनकरेज करत असतो तो आणि ना त्याच्याकडे कमालीचा ॲक्सेप्टन्स आहे. म्हणजे ही गोष्ट खरं तर त्याच्याकडून, मुलं रेझिलियंट असतात असं म्हणतात, पण मी तो एक वेगळं सोल आहे असं मला कायम वाटतं. त्यांनी इतकं छान आयुष्य ॲक्सेप्ट केलं आणि तो स्वतः मला म्हणतो की झालं ना, आता तू ओरडलीस मला, मी सॉरी म्हणालो, आता काय माझ्यावर रुसून बसली आहेस. सो हा जो त्याच्याकडे ॲक्सेप्टन्स आहे की तो मला पटकन, तोही मला शांत करतो, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे अतिशय रेंगाळत सगळं कामं करतो तो, अजिबात पटापट करत नाही आणि मला रोज ओरडावं लागतं त्याला की आवर रे आवर रे, आणि आवर रेचा आता त्याला कंटाळा आला आणि मलाही कंटाळा आला, त्यामुळे त्याची काळजी आता त्यांनी घ्यायला हवी. TV की फिल्म्स? असं नाही सांगता येणार मला, कारण फिल्मनं सुरुवात झाली माझ्या करिअरला
आणि टेलिव्हिजननी मला जगायला शिकवलं या क्षेत्रामध्ये. त्यामुळे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि मी दोन्ही माध्यमांमध्ये काम करत राहीन. मस्त, खूप मजा आली गप्पा मारायला. तू इथे आलीस एवढ्या लांबून पुण्याहून. खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. मजा आली मला. आणि मला तुझा पॉझिटिव्ह आउटलुक भयंकर आवडलेला आहे. ऑलवेज स्माइलिंग, ऑलवेज एक्सायटेड टू टॉक अबाउट इट. येस, खूप मजा आली. थँक्यू सो मच. आणि मलाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि लवकरच मी माझ्या चॅनलवर तुम्हाला इन्व्हाइट करणार आहे, माझ्या सबस्क्रायबर्सला एनकरेज करण्यासाठी. कारण तुमच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज ओळख झाल्यानंतर मला कळलं. सो थँक्स अ लॉट मला बोलवलं. थँक्यू सो मच. तर प्रेक्षको, आज स्मिताबरोबरचा एपिसोड मला स्वतःला खूप आवडला. तिची एक्साइटमेंट, तिची पॅशन, तिचा पॉझिटिव्ह आउटलुक. आणि मला असं वाटतं महिला प्रेक्षकांनी त्याच्यामधनं बरंच काही शिकण्यासारखं सुद्धा होतं. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सर्व काहीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.